तारीख आहे 29 आणि 30 मे 2024 म्हणजे वार आहे बुधवार आणि गुरुवार याच्या मधली रात्र. उत्तर प्रदेश राज्यामधील मेरठ जिल्हा आहे त्या ठिकाणचं भावनपूर शहरातील जयभीमनगर या ठिकाणी एका भाड्याच्या खोलीमध्ये एक हत्या झालेली होती. पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि एक थरारक दृश्य समोर होतं. घरात रक्ताच्या थारोळ्यामध्ये एका महिलेचा मृतदेह पडलेला होता. बाजूलाच 2 लहान मुलं रडत बसलेली होती. शेजारीच एक व्यक्ती बसलेला होता ज्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. आता त्या व्यक्तीनंच आपल्या पत्नीची हत्या केल्याची समोर माहिती पोलिसांना मिळालेली होती. आता पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. अत्यंत क्रूर पद्धतीनं ती हत्या झाली होती. महिलेच्या शरीरावरती गळ्यावरती स्क्रूड्रायव्हरने वार केले होते आणि हत्या इतकी क्रूर होती की शरीरावरच्या सगळ्या अवयवांवरती सगळ्या भागावरती वार झाले होते. घरामध्ये रक्ताचा सडा पडलेला होता. तिच्या शरीराची चाळण झालेली होती आणि हे सगळं दृश्य बघितल्यानंतर पोलीस शेजारी पाजारीसुद्धा हादरलेले होते. मयत व्यक्तीचं नाव होतं दीपा आणि तिच्या मारेकरी पतीचं नाव होतं ललित वर्मा. पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतलेली आहे, पंचनामा केलेला आहे आणि पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. विचारपूस सुरू झालेली आहे. आता यानंतर जी घटना समोर आली ती सुद्धा भयंकर होती. आता हा जर वर्मा परिवार होता ना, त्या परिवारामध्ये ललित नरेंद्र वर्मा, त्याची बायको दीपा ललित वर्मा, त्यांचं एक 7 वर्षाचा मुलगा आहे अंशुमन आणि एक 6 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं नाव त्यांना लाडानं म्हणतात गुन्नू. तर अशा पद्धतीने एक 6-7 वर्षाची 2 मुलं आहेत आणि पती पत्नीचा हा संसार आहे, हसता खेळता परिवार आहे. आता दीपा जी आहे ती कमालपूर या भागामध्ये राहणारी आहे आणि तिच्या माहेरी तिचे वडील प्रीतमसिंह जाटव आणि भाऊ अस्मित वगैरे ही मंडळी आहेत. आता 10 वर्षापूर्वी म्हणजे 2014 मध्ये यांचं लग्न झालेलं होतं. इंटरकास्ट मॅरेज झालेलं होतं आणि दोघांनी लग्न करून संसाराला सुरुवात केली होती. आता ललित वर्मा हा एका खाजगी रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्स चालकाचं काम करत होता आणि दोघांनी भावनपूर शहरामध्ये संसाराची सुरुवात केली. त्यानंतर लग्नाच्या 5 वर्षामध्येच दीपा आणि नरेंद्र यांचा संसार बहरला. त्यांना 2 मुलं झाली आणि त्यानंतर हे दोघंही पती पत्नी मुलांना घेऊन भावनपूर या भागामधून जयभीमनगर या ठिकाणी आलेली आहेत आणि त्या ठिकाणी ईश्वरपाल सिंह यांच्या घरामध्ये भाड्यानं राहायला लागलेली आहेत. आता जवळजवळ 5 वर्षे त्या ठिकाणी भाड्यानं राहत होते. आता या काळामध्ये दीपा आणि ललित वर्मा यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. कौटुंबिक वाद होते आणि याचं कारण होतं पैशाची चणचण. आता दीपाचं राहणीमान जे आहे ते अत्यंत चांगलं किंवा टापटीप होतं आणि ती मॉडर्न पद्धतीनं राहत होती आणि ललित जो आहे तो व्यसनी होता, त्याला दारूचं व्यसन होतं. मात्र आहे त्या पैशामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह भागणं अवघड होतं आणि हळूहळू मग हा वाद वाढायला लागला होता. याच्यामध्येच ती बायको जी आहे तिला मोबाईलचं व्यसन होतं. ती सतत त्या मोबाईलमध्ये व्यस्त असायचे आणि या कारणामुळे सुद्धा पती तिच्यावरती नाराज होता. आता लग्नाच्या नंतर ललित वर्मानं दीपाला ह्यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली, त्रास द्यायला सुरुवात झाली होती. तरीसुद्धा आता कसाबसा संसाराचा गाडा चाललेला होता. आता या काळामध्ये पायी जमून आणि दीपानं माहेरून पैसे आणून भावनपूर या भागामध्ये एक प्लॉट विकत घेतला होता. आता अशी माहिती समोर येते की ललितने आणि त्याच्या वडिलांनी त्यांची जमीन विकली होती आणि ते पैसे दीपाकडे दिले होते. त्याच पैशातून तिनं प्लॉट विकत घेतला होता. मात्र ललितसोबत आता हिचा वाद वाढायचा लागला होता आणि हिच्या नावानं तो प्लॉट होता. त्यामुळे ती नेहमी धमकी द्यायची की तो जो प्लॉट आहे ना तो मी माझ्या नावाने आहे, त्यामुळं मी एकटी त्या ठिकाणी जाईल, घर बांधील आणि तिथं राहील आणि तुम्हाला सोडून देईल, अशा पद्धतीने ती म्हणत होती आणि यामुळे नवऱ्याला अजूनच राग येत होता. आता या वादाला दोघंही कंटाळलेले होते. काही दिवसापूर्वी ललित वर्माच्या बहिणीनं ललितच्या सासऱ्याकडे आणि मेहुण्याकडे 20,000 रुपये मागितले होते, पण त्यांनी ते पैसे दिलेले नव्हते आणि याच्यावरून सुद्धा या पती पत्नीमध्ये वाद झालेला होता. भांडणं रोजच व्हायला लागलेली होती आणि याच्यामध्ये मग त्या मोबाईलवरती फेसबुक आणि इंस्टाग्राम याच्यावरती त्या बायकोचा जास्त वेळ जायला लागलेला होता आणि ती सतत त्या फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती लाईव्ह यायला लागली होती, फोटो टाकायला लागली होती, व्हिडिओ टाकायला लागली होती आणि दिसायला ती आकर्षक असल्यामुळे मग तिच्या फोटोवरती अनेक लोक कमेंट वगैरे करायचे, लाईक करायचे आणि नको त्या कमेंट खाली यायला लागलेल्या होत्या. आता हे ज्यावेळेस तो नवरा बघायचा, आपल्या बायकोला बघून काही लोक अशा पद्धतीनं कमेंट करतात, त्यावेळेस मग त्याला राग यायचा आणि तो तिला सांगायचा की अशा पद्धतीचे फोटो व्हिडिओ तू या मीडियामध्ये टाकू नको. मात्र ती बायको काय ऐकत नव्हती आणि तिला त्या मीडियाचं व्यसन लागलेलं होतं. आणि हे सगळं चालू असतानाच 29 मे 2024ला बुधवारी नेहमीप्रमाणे या पती जो आहे तो कामावरती गेला होता. नंतर तो कामावरून घरी आला आणि पत्नी आणि मुलं जी आहेत ती घरामध्ये होती. घरामध्ये मग त्यांनी जेवण वगैरे केलं, झोपले. पण
त्या रात्रीसुद्धा त्या पत्नीनं इंस्टाग्रामवरती फोटो वगैरे अपलोड केला होता आणि अत्यंत अश्लील वगैरे कमेंट यायला लागलेल्या होत्या. आता त्या पतीनं बघितलं, त्याचं परत डोकं सरकलं आणि त्याच्यानंतर मग त्यानं त्या बायकोला तो व्हिडिओ किंवा तो फोटो डिलीट करायला सांगितलं. बायको काही डिलीट करत नव्हती. त्याच्यामुळं पुन्हा यांच्यामध्ये कचाकच भांडणं झाली आणि पुन्हा हिनं त्याला धमकी दिली, वेगळं राहील, असं करेल, तुझ्यावर कारवाई करेल वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मग भांडण काही वेळाने शांत झालं. नवरा बायको झोपी गेले. पण नवऱ्याचा पारा चढलेला होता, त्याला काही झोप लागत नव्हती. तो प्रचंड वैतागलेला होता आणि रात्रीच्या 2च्या सुमारास तो उठला. रागानं घरामधला स्क्रूड्रायव्हर होता तो घेतला आणि तो बायकोच्या जवळ गेला आणि सपासप 30पेक्षा जास्त वार तिच्यावरती केले आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं तिच्या शरीराची चाळण केली आणि तिला ठार मारलं. तिच्या शरीरातनं भळभळा रक्त व्हायला लागलं. जागेवरच तिचा ऑन द स्पॉट मृत्यू झाला होता. आता या काळामध्ये जी धरपकड झाली होती, जो आरडाओरडा झाला होता, आवाज झाला होता, त्याच्यामुळे मुलं जागी झाली, मुलं रडायला लागली, ओरडायला लागली. त्यामुळे शेजारी पाजारी जागे झाले, धावत आले आणि त्यांनी बघितलं तर हे सगळं असं मृतदेह पडलेला होता. त्या ठिकाणी तो पती होता आणि त्यानं नंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मग सगळ्यांनी त्याला पकडून ठेवला आणि त्यानंतर पोलिसांना फोन लावला. पोलीस त्या ठिकाणी आले आणि मग या पतीला ताब्यात घेतलं होतं आणि हा गुन्हा जो आहे तो त्या ठिकाणीच उघडकीस आलेला होता. म्हणजे आता सोशल मीडियावरती फोटो टाकणं आणि त्याच्यानंतर काम, पैसा या सगळ्यामधून वाद, त्या वादातून ही झालेली हत्या आहे. पण प्रश्न हा निर्माण होतो की या हत्येमुळं कुणाचं काय नुकसान झालं. म्हणजे नवरा जेलमध्ये गेला, बायकोचा मर्डर झाला, मुलं उघड्यावर पडली, मुलं अनाथ झाली, संसार उद्ध्वस्त झाला, भांडणं यांची होती, जबाबदारी यांची होती, मुलं अनाथ झाली, यांची मुलं अनाथ झाली, संसार मोडला, यांचा मोडला, बाकीच्या कोणाचं काय गेलं. त्यामुळे आपण ह्या गोष्टी विचार केला पाहिजे की आपण ज्या वेळेस घरामध्ये वाद घालतो, भांडणं करतो, आपलंच नुकसान आहे त्याच्यामध्ये, आपलाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे एक तर सोशल मीडिया हे मिठासारखं असतं, त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. म्हणजे कधीतरी दिवसभर थकवा आला आहे, काम चाललेलं आहे, त्याच्यामुळे जर आपण समजा एक कसं असतं, मीठ कसं असतं, जेवणामध्ये जर टाकलं तर त्याला चव येते, त्या पद्धतीनं थोडासा थकवा आला दिवसभरात, थोडंफार 1 तासभर 2 तासभर समजा तुम्ही मोबाईल वगैरे पाहिला किंवा त्याच्यावरती काही पाहिलं तर ठीक आहे. पण जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रंदिवस जर समजा ते नुसतं ते मोबाईल सोशल मीडिया जर बघत बसले तर ते अत्यंत घातक आहे. कारण लक्षात ठेवायचं की मीठ फक्त चवीपुरतं असतं, मिठाची भाजी करत नाही कोणी. आणि मिठाची जर भाजी केली तर त्याला चव लागणार नाही. आयुष्याचं सुद्धा असंच आहे. आता ह्या गोष्टी आम्ही प्रत्येकानं समजून घेतल्या पाहिजेत. पण समजतं पण कळतं पण वळत नाही आणि हे वळल्याशिवाय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाही. बाकी आता पैशावरून पती पत्नीमध्ये जर वाद होत असतील, म्हणजे ह्याचे पैसे तिचे पैसे किंवा जमिनीवरून हिची जमीन त्याची जमीन, तर एक लक्षात घ्यायचं, यांच्यामध्ये एकत्व नाही. ते अजूनही एकरूप झालेले नाहीत आणि जोपर्यंत पती पत्नी एकरूप होत नाहीत, त्यांच्यामध्ये एकत्व येत नाही, तोपर्यंत त्यांचा संसार सुरळीत होऊ शकत नाही. पण आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.